मेहंदीची झुडपे भारतात सगळीकडे दिसतात. मेहंदीच्या पानांचा उपयोग मुख्यतः रंगविण्यासाठी केला जातो. शेत व घराच्या कुंपणासाठी पण या सदाहरित झाडाचा उपयोग होतो. स्त्रियांच्या शृंगारात मेहंदीला प्राचीन काळापासून एक विशिष्ट स्थान आहे. पानांना सुकवून त्याची वस्त्रगाळ पावडर बाजारात सर्वत्र मिळते. मेहंदीचे वैज्ञानिक नाव लावन्सोनिया एनरमिस आहे. संस्कृतमध्ये मेहंदीला रक्ता, रंजिका, नखरंजनी, मध्यंतिका इत्यादी नावे आहेत. इंग्रजीत हिना तर हिंदीत मेहंदी म्हणतात. मेहंदी हे एक झुडूपवजा झाड आहे. याची पाने छोटी व हिरवीगार असतात. फांद्याच्या टोकावर पांढरी सुगंधित मंजिऱ्यामध्ये फुले येतात. त्यालाच नंतर छोटे छोटे फळे गुच्छामध्ये येतात. मेहंदीच्या पानांमध्ये टॅनिन व पॅसोन नावाचे मुख्य रंजक द्रव्य असते. या व्यतिरिक्त गॅलिक ॲसिड इत्यादी सारखे द्रव्ये पण असतात व बियांपासून तेल पण प्राप्त होते. गरमी किंवा पित्ताने डोके दुखत असल्यास 25 ग्रॅम मेहंदीची पाने 50 ग्रॅम तिळाच्या तेलात उकळून हे तेल डोक्याला लावल्याने किंवा 10 ग्रॅम मेहंदीची फुले 100 ग्रॅम पाण्यात उकळून ते पाणी पिण्याने लाभ होतो. 10 ग्रॅम मेहंदीची पाने 200 ग्रॅम पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंड येण्याच्या समस्यावर आराम मिळतो. मेहंदीची पावडर, लिंबाचा रस, आवळापूड, चहाची पाने हे सर्व रात्रभर लोखंडी भांड्यात भिजवून सकाळी केसांना लावल्यास केस नैसर्गिकरित्या रंगतात, सतेज व मुलायम होतात. मेहंदीच्या फुलापासून अत्तर तयार होते. याला हिना असे म्हणतात. पूर्वी काही विशिष्ट समाजात किंवा प्रांतात उदाहरणार्थ राजस्थान, गुजरात इत्यादी लग्न समारंभात किंवा धार्मिक कार्यात स्त्रियांनी विशेषतः नववधूंनी मेहंदीने हात सजविण्याची रीत होती. पण आजकाल मात्र संपूर्ण भारतात शुभ कार्यात मेहंदी काढण्याची प्रथा फार प्रचलित झाली असून मेहंदीचा कार्यक्रम हा एक वेगळा कार्यक्रम प्रत्येक लग्न कार्यात अगदी आवर्जून असतो. अत्यंत कलाकुसरीने सुंदर नक्षीदार नक्षीने नववधू व इतरांचे हात व पाय रंगलेले दिसतात. मेहंदी काढण्याला अतिशय महत्त्व आल्याने आजकाल ही कला व्यवसाय म्हणून प्रसिद्ध आहे. विशेषतः स्त्रियांसाठी हा एक सोयीस्कर व घरबसल्या करण्याचा उद्योग ठरला आहे. द्रव्य गुण विज्ञान सुश्रित आदी ग्रंथांमध्ये मदयंती रक्तामधून मेहंदीचा उल्लेख आढळतो.